रात्री 2 वाजता वाड्याच्या आतमध्ये आम्ही जवळजवळ 100 लोक काम करतोय. आत्ताच मला बातमी मिळाली की ह्या वाड्याची मालकीण तिचं निधन झालंय. कॅमेरा असा फिरवला तर वाटली भूतच उभी आहेत स्तब्ध. आणि मला असं वाटलं की चायला जी बाई आयुष्यभर या वाड्यामध्ये राहिली ती आत्ता गेली आहे आणि ती इथे कुठेतरी टॉप अँगलने आपल्याकडे बघत असेल. तर रात्री मी आयन रँडचं फाउंटन हेड आणि ॲटलास श्रग्ड वगैरे स्मशानात प्रेत समुद्रकिनारी खडकावर जाळली जायची आणि त्याच्या किनारी एक शेड होतं असं मोठं जिथे ते प्रेतयात्रेला आलेले सगळे लोक बसायचे. तर तिथे बसून मी अर्धी आयन रँड वाचलेली आहे. किशोर कदमांचं संपर ब्याद एकदाची जाईल आणि हा वळला आणि मी म्हटलं अच्छा मला ब्याद म्हणतोय तू. ऋषिकेश गुप्ते आणि किशोर कदम सर यांचं खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? एकदम छान. येस. आणि आल्याला त्यांचं म्हणजे एक अभिनेता दिग्दर्शक नंतर आधी मित्र आहात तुम्ही आणि आल्याला सुरू झालं होतं नाही तुला मी सोडणार नाहीये तुला थांबायचंय. पण ते खूप क्यूट होतं सर आणि तेच नातं आता ह्या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्ही युनाईट झालात. कधी म्हणजे किशोर सरांनी अनेक भूमिका केल्या त्यांच्या गाजवल्या आहेत. ह्या भूमिकेसाठी त्यांची निवड कशी झाली आणि तेच उत्तम आहे त्या रोलसाठी हे कधी वाटले? नाही, निवडीचा प्रश्नच नाही. मी सिनेमा बनवतो तेव्हा बरेचदा किशोरदादांची एक भूमिका आपोआप त्यातून लिहिलेली गेलेलीच असते. कारण खूप चांगला आमच्यात बंध आहे. आम्ही खूप छान बॉन्ड शेअर करतो, चांगला संवाद शेअर करतो. त्यामुळे निवडीचा असा प्रश्न नव्हताच. तो ती स्क्रिप्ट लिहितानाच हा रोल त्या रोलमध्ये मला किशोरदादाच दिसले होते. त्यामुळे निवड ॲज. पण किशोर सरांना दुसरी भूमिका करायची होती काहीतरी. अनिता दातेची भूमिका मी आहे स्वार्थी नट आणि पॉझिटिव्हली स्वार्थी नट आहे. कुठल्याही स्क्रिप्ट मधला सगळ्यात महत्वाचा रोल आपल्याला मिळाला पाहिजे असं कुठल्याही चांगल्या अभिनेत्याला वाटतं. तसं मलाही वाटलं. पण अनिताने अतिशय आउटस्टँडिंग काम केलेलं आहे, उत्कृष्ट काम केलेलं आहे. आणि याने मला जी भूमिका दिली आहे ती खूप वेगळी आहे आणि वेगळ्या रूपात मी या फिल्ममध्ये दिसणार आहे. एरवी तुम्ही मला बाकी कॅरेक्टरमध्ये ज्या स्वरूपात पाहता ते आणि आत्ताच तुम्हाला दिसणार आहे मी तो खूप वेगळा आहे. खरं आहे. पण किशोर सर स्वतः कवी आहेत आणि लिहितात सुद्धा आणि तुम्ही सुद्धा लेखक आहात. पण असं म्हणजे हॉरर जेव्हा आपण लिहितो ना तेव्हा आपल्या मनात वेगळं काहीतरी सुरू असतं. नेमकं मला लेखकाच्या साईडनी जाणून घ्यायचं आहे. सायकोलॉजिकल हॉरर जेव्हा लिहितो आपण तेव्हा एक काय बॅक ऑफ द माइंड सुरू असतं? ती एक त्या शैलीची एखादी स्क्रिप्ट लिहिताना त्याचं काही ठरवून आपण सायकोलॉजिकल हॉरर लिहितोय असा काही भाग नसतो. तो तुमचा पिंड असतो. एक लेखक म्हणून किंवा माणूस म्हणून तुम्ही जसे घडता, तुम्ही जसे वाढलेले असता. तर माझं बालपण ज्या पद्धतीने गेलं त्यामुळे मला भयाचं एक आकर्षण आहे. आणि भय म्हणजे आपण सगळेच दिवसाभरात अनेक गोष्टींना भ्यायलेला असतो. तुम्हाला कामावर पोचायला उशीर होतोय, तुमच्या मनात एक भीतीची रूपं खूप असतात. भीती म्हणजे फक्त भूत पाहून वाटलेली भीती असं काही नसतं. भीती वेगवेगळ्या प्रकारची असते. तुम्ही वेळेत पोचाल की नाही एखाद्या ठिकाणी, उद्या काय होईल, अनेक गोष्टींची भीती असते. आणि तो भीतीचा जो एक भीतीचं मोजपट्टी अशी नसते, तयार करता येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीची म्हणजे प्रत्येक स्केलवरची जी भीती आहे त्या भीतीचं एक ॲनालिसिस करणं हे मला लेखक म्हणून आवडतं. आणि हा चित्रपट ही अशा पद्धतीचा भयपट आहे. म्हणजे त्याला भूताचा भयपट म्हणण्यापेक्षा एक वेगळ्या पद्धतीचं भय यात आहे. आणि मला म्हणायचं की या चित्रपटात हा एक कौटुंबिक भयपट आहे. पूर्ण कुटुंबाने सोबत बसून बघावा, पूर्ण कुटुंबाने एकत्रित घाबरावं, एन्जॉय करावं असा सिनेमा आहे. वा, हे मला खूप आवडलं. आणि मला याच्या बाबतीत असं वाटतं की हा आता आम्ही गाडीतून येतानाच मी त्याला विचारलं तुला पाऊस कुठला आवडतो, पुण्यातला आवडतो की कोकणातला आवडतो? तो म्हणाला निर्विवादपणे कोकणातला आवडतो. कारण तो लहानाचा मोठा कोकणात झालेला आहे. तो असं म्हणाला की माझ्या सगळ्या ऋतूंच्या आठवणी वेगवेगळ्या या गावातल्या आहेत आणि तो कोकणातला आहे. कोकण म्हटलं की आपल्याला आठवतात श्रीना पेंडसे, आरती प्रभू, खानोलकर. कोकणातला निसर्ग, कोकणातलं म्हणजे गूढ वातावरण आणि त्याच्यामध्ये तो लहानाचा मोठा त्याच्यात जर कादंबऱ्या त्याचं लिखाण आपण वाचलं तर
माणसामध्ये जी बेसिक भय नावाची जी भावना आहे ना, ती खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यातला लेखक एक्सप्लोअर करतो असं मला वाटतं. वेल सेट. आणि तुम्ही यांना विचारलं तुम्हाला पाऊस कुठला आवडतो, सेम तुम्हाला विचारेन तुम्हाला पाऊस कुठला आवडतो. आणि तुमच्या कवितांमधून तर पावसाचा उल्लेख बऱ्याचदा झालाय. पाऊस मला हायवेवरचा पाऊस आवडतो. म्हणजे कुठल्याही हायवेवर असा रिकामा असेल आणि पाऊस पडत असेल तर तो मला आवडतो. आजूबाजूला ह्या बाजूला समुद्र आहे, ह्या बाजूला डोंगर आहेत, आवडतो. म्हणजे पाऊस चांगल्या ठिकाणी पाऊस पडला की आवडतो. येस. आणि पावसाळ्यातच आपला सिनेमा येतोय, बाहेर विजा कडकतात आणि थिएटरमध्ये तो जो माहोल बनेल म्हणजे कमाल असणार आहे. पण सर तुम्ही म्हणालात की ती जी भूमिका होती प्रत्येकाला माइंडमध्ये ठेवूनच त्या भूमिका लिहिल्या गेल्या होत्या. आणि आता तुम्हाला म्हणजे अमृता आहे आणि अनिता आहे ज्यांनी उत्कृष्ट त्या साकारल्यात. पण तुम्हाला सरप्राईज म्हणजे जेव्हा तुम्ही एक्सप्लेन केलं त्यांना सेटवर, जेव्हा कॅमेरा तुम्ही ॲक्शन म्हणालात तेव्हा तुम्हाला जास्त सरप्राईज कोणी केलंय? खरं तर मी अगदी खरं सांगू का, मला प्रत्येकाने सरप्राईज केलं. म्हणजे जेव्हा मी अमृताला शूट करत होतो तेव्हा ती ज्या पद्धतीने ते सगळं सांभाळत होती ना, किंवा ज्या पद्धतीचा रोल तिने अंगीकारला होता, म्हणजे तो बघून म्हणजे बरेचदा मला पुढचं काय ते सुचायचं नाही. आणि मीच असं नाही, आमचा कॅमेरामन, आमचे सगळे त्यावेळी जे तंत्रज्ञ सेटवर होते ते सगळेच त्या पद्धतीने भारावून केले होते. अनिताचंही त्याच प्रकारे होतं. अनिताने ती जी अहिराणी भाषेत बोलणारी जी बाई साकारलेली आहे, अनिताला प्रचंड क्रेडिट आहे त्याचं. आणि तिने संपूर्णतः तिने उभी केलेली बाई आहे. त्यासाठी तिने अहिराणीत माझे जे स्क्रिप्टमधले संवाद होते ते अहिराणीत स्पेशली भाषांतरित करून घेतले आणि ते तिने ताकदीने उभं केलं. किशोरदादांनी जो एक सायकियाट्रिस्ट उभा केलेला आहे, फारच सुंदर. म्हणजे विशेषतः त्यांच्या काही एक्सप्रेशन्स जेव्हा ते या सगळ्या भयाला सामोरे जातात आणि त्यावेळेच्या त्यांच्या एक्सप्रेशन्स आहेत त्या केवळ अव्वल दर्जाच्या नटाच्याच चेहऱ्यावर येऊ शकतात. सगळेच जण खूपच म्हणजे सर्वांनीच एक वाव मोमेंट दिलेली आहे, किमान एक वाव मोमेंट दिलेली आहे असं मी म्हणेन. आणि या सिनेमात एक भाषेचाही आपण समावेश केला, अहिराणी भाषा, आणि ते ऐकायलाही खूप मजा येणार आहे. आणि भय आपण म्हणालो मगाशी, प्रत्येकाला आपल्याला काही ना काही कशी तरी भीती वाटत असते. सर तुम्हा दोघांना विचारेन, इतकी वर्ष तुम्ही इंडस्ट्रीत काम करताय, तर एखाद्या गोष्टीचं भय तुम्हाला आहे अशी कोणती गोष्ट आहे, म्हणजे ती कोणतीही असू शकते? तसं तर मला भीती कशाची वाटत नाही. भीती फक्त जी मानसिक असते आपल्याला की पुढे काय होईल, पुढे काम मिळेल की नाही, काहीतरी चालू असेल समजा आपलं काय चालू असेल समजा, तर पुढे काय होईल, काय याच्याबद्दल भीती असते सतत. प्रादेशिक भीती वगैरे म्हणशील तर मी खारदांडा इथे समुद्राच्या किनारी लहानाचा मोठा, समुद्राच्या किनारी सगळी प्रेतं जाळली जायची, स्मशान तिकडे होतं. तर रात्री मी आयन रँडचं फाउंटन हेड आणि ॲटलास श्रग्ड वगैरे स्मशानात प्रेतं समुद्रकिनारी खडकावर जाळली जायची आणि त्याच्या किनारी एक शेड होतं असं मोठं, जिथे ते प्रेतयात्रेला आलेले सगळे लोक बसायचे. तर तिथे बसून मी अर्धी आयन रँड वाचलेली आहे. म्हणजे तिथे प्रेत जळत असायचं आणि इथे मी वाचत असायचो. त्यामुळे मला म्हणायचे हा काहीतरी विचित्र माणूस आहे, मी विचित्र मुलगा आहे, इकडे रात्री अपरात्री येऊन बसतो, भर दुपारी कडक उन्हामध्ये, दुपारच्या वेळेला जाऊ नये म्हणतात असं भूत झपाटतं वगैरे. पण मी तिथे, कारण मला खारदांड्यामध्ये एक देऊळ होतं, ते देऊळ आणि हे स्मशान या दोन ठिकाणी खूप शांतता मिळायची. त्यामुळे कधी कधी पुस्तक बाजूला ठेवलं तर समुद्राकडे पाहत राहिलं खूप वेळ तर भीती वाटायची, अनामिक भीती वाटायची. आता ती भीती कुठे गेली कळत नाही. आणि त्या जागी आता जाणं होतं पुन्हा? अजून जिवंत आहे त्यामुळे गेलो नाही. हीच गोष्ट म्हणजे हे असे प्रसंग बऱ्याचदा आले असतील ना सेटवर, एखाद्या गोष्टीवरून पटकन काहीतरी पंचलाईन सुचली आहे? खूपदा.
मजा आली. आम्ही पूर्ण सिनेमा शूट करतानाच मजा आली. आणि आमच्या दोघांचे संबंध म्हणजे इतके इंटरेस्टिंग आहेत की मी गेल्यावर हे यार हे प्लीज हे मिशी मिशी लावू नको मला प्लीज तो आणि मग तोंडाला अरे नाही सर तुम्ही मिशी लावा बघा तुम्ही जास्त तरुण दिसाल आणि मला गरज वाटते ॲज अ दिग्दर्शक म्हणून मी तुम्हाला सांगतोय मिशी लावा. अरे यार ऋषिकेश कुठे मैत्री बित्री आणतो आपल्यामध्ये मिशी काढ ना यार मी जास्त फ्री हे कर. तो म्हणाला नाही मिशी लावायची असेल तर काम करायचं नाही तर हॉटेलवर गाडी काढ रे यांना पाठव. मग मी मिशी चिकटवून आलो आणि बघा किती चांगलं हे दिसतंय. इतकं क्लिअर कॉन्व्हर्सेशन होतं. हो म्हणजे काय यांनी थोडं वाढवून सांगितलं. म्हणजे नाही एवढा मी यांचा अनादर करत नाही. नाही त्यांना वाटतो तेवढं मी नाही, त्यांचा आणि- अनादर आणि मित्र जागा झाला मी असेल माझा हक्क समजतो त्याच्यावर. मी आलो सेटवर तर ऋषिकेश आज किती वाजता संपणार आहे. तुम्ही पहिला आता प्रश्न आलाय आल्यावर- आणि जाण्याची गोष्ट करताय. आल्यावर समोर कोण तर गुडघा मी एक दोनदा काहीतरी बोललो असेल तर संध्याकाळची वेळ होती काहीतरी 4, 4:30, 5 वाजता. मी बंगल्याच्या आतमध्ये शूट चालू होतं आणि मी बाहेरून काहीतरी फिरून आलो आणि आत शिरलो तर हा त्या दिग्दर्शकाला बोलत होता ए यार ते किशोर कदमांचं संपर्क ब्याद एकदाची जाईल आणि हा वळला आणि मी म्हटलं अच्छा मला ब्याद म्हणतोय तू. तोंडाला अहो पण काय आता तुम्ही असा आमचे संबंध आहे. आल्या गुड मॉर्निंग नाही गुड इव्हिनिंग नाही माझं कधी संपेल. तर मी माझ्या असिस्टंट डिरेक्टरला म्हटलं म्हणजे एवढा असा त्रागा होतो माणसाचा म्हटलं बाबा एकदाचा त्यांचा शॉट आता हे मला काय माहित होतं पण की सर हे आता ऐकतील. जाहीरपणे त्याचं उत्तर देऊनच टाका. तुम्ही त्या वेळेमध्ये म्हणजे लिहायचात की काय म्हणजे तुम्हाला त्यांनाही उत्तर हवं असेल मला असं वाटतं की काय करणं लवकर जाऊन. त्याला माहिती आहे तो मला जेव्हाही मी जिथे राहतो हॉटेलवर आलेला आहे तेव्हा त्याने पाहिलेले अनेक पुस्तकं असतात माझ्याबरोबर 5-6 पुस्तकं तर ॲट अ टाइम 3-4 पुस्तकं वाचत असतो मी आणि लॅपटॉपवर सिनेमे बघत असतो. बाकी काही करत नाही. तुला वाटतं तसं अरे सर मी तेच म्हणाले की काही लिहिता किंवा काही हा, सिनेमे तेच बघता करत त्यावेळी. असतो जे आणि लिहिण्यासाठी वेगळी जागा वेगळी शांतता वेगळी खोली असं काही नसतं. कविता कुठेही सुचू शकते चालताना सुचू शकते काम करताना सुचू शकते कधीही सुचू शकते. मग सर तुम्हाला अचानकपणे एखाद्या ठिकाणी सुचलेली कविता कुठे म्हणजे एकदम असं अनयुज्युअल ठिकाण येतं अशी कोणत्या ठिकाण येतं? खूप आहेत अशा कविता ही अचानक सुचण्याचीच गोष्ट आहे. मजा आहे असं काय करतेस तू अचानक सुचण्याची ठरवून सुचण्याची कविता मग कविता कशाला म्हणायचं तिला नाही का. खरं सर माझी जास्त बोलली त्याला कॉम्प्लेक्स येईल प्लीज याला पण विचार. नाही पण सर खरंच खूप कमाल ट्रेलर झालाय कारण का ट्रेलरमध्येच आमची तंतरली आहे. अख्ख्या सिनेमामध्ये काय होणार आहे पण बघायला मजा येणार आहे. सर जारणची सुरुवात नेमकी कशी झाली म्हणजे आता आपण फायनल झालंय आणि आपण शूट करतोय नेमकी कशी सुरुवात झाली आणि कसे जोडले गेले होते सगळेजण? जारणची जी स्क्रिप्ट आहे ती मी गेली अनेक वर्ष डोक्यात होती अनेक वर्ष लिहित होतो पण हव्या त्या पद्धतीने ती पुढे नव्हती सरकत. एक 70% भाग लिहून होता पण शेवट जो आहे तो सापडत नव्हता आणि मला तो ज्या पद्धतीने मला दिशा दिसत होती त्या दिशेने न्यायचा नव्हता. पण मग एक क्षणी तो सुचत गेला. म्हणजे जेव्हा एखादा गुंता सुटतो तेव्हा आपल्याला सगळीच टोकं सापडत जातात ना तसा तो सापडत गेला आणि मग पुढची स्क्रिप्ट आहे ती एक 8-10 दिवसातच लिहून पूर्ण झाली. मग मी आमचे निर्माते मित्र जे आहेत त्यांना वाचून दाखवली त्यांना ती आवडली. ते म्हटले आपण हे करूया. मग या सगळ्या अभिनेत्यांना वाचून दाखवली अभिनेत्र्यांना सगळ्यांनाच ती आवडली आणि झालं आम्ही सुरुवात केली म्हणजे शूटिंगला सुरुवात केली. नाही आणि मला असं वाटतं की याने जागतिक साहित्य इतकं वाचलेलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचं जॉनरचं वाचलेलं आहे आणि जागतिक सिनेमा इतका पाहिलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या लेखक असण्याला आणि सिनेमाचं स्क्रिप्ट लिहिण्याला एक वेगळं माप वजन प्राप्त होतं. खरं आहे अगदी खरं आहे आणि खरंच बघायला मजा येणार इतका लार्ज सिनेमा वाटतो आणि इतका छान वाटतोय. पण सर कोकणात तुमचं सगळं बालपण गेलं आणि मी सुद्धा कोकणातली तर मी रिलेट करू शकते थोड्याफार गोष्टी. मी गुहागरची आहे तर हां तर तिथल्या म्हणजे तो जो एसेन्स आहे ना तो या सिनेमात आम्हाला कितपत दाखवायचा प्रयत्न केला गेला? एक एसेन्स म्हणजे मला म्हणायचं की कोकणातलं तुम्हाला दृश्य चित्रण फारसं आढळणार नाही पण जी कोकणात एक इनबिल्ट एक
भीतीचं गूढ असं एक वातावरण जे आहे, एक अंधारं वातावरण. ते सगळं आहे. म्हणजे कोकण म्हणजे लोकांसमोर एक समुद्र हा येतो, पण समुद्राच्या अलीकडे खूप दाट घनगर्द जंगल असणारं, दाट झाडी असणारं कोकण आहे. म्हणजे आपल्या घरांमधनंही एक अंधार सतत दाटलेला असतो. दुपारच्या मे महिन्यातही गेलात तरी एक अंधार असतो. मला म्हणायचं हे जे दृश्य स्वरूपातलं एक्सटिरियर कोकणापेक्षा आम्ही दृश्य स्वरूपातलं इंटिरियर कोकण याचा खूप विचार केलेला आहे, जे की या सिनेमाला जास्त कॅची बनवतं. पण सर तुम्ही दोघंही म्हणजे अशा हॉरर सिनेमांना म्हणजे अशा ठिकाणांना घाबरता कितपत काही वाटत नाही बाबा, किंवा जसं मगाशी तुम्हीच म्हणालात की 2 वाजता जर पाठवलं एखाद्या बंगल्यात तर भीतीच वाटेल सर म्हणाले, तर तुम्ही त्या म्हणजे तितके फ्री आहात का? अरे प्रत्येक जण आपण भय नावाची गोष्ट प्रत्येकामध्ये असते यार. कोणाला सांगितलं ही निर्जन असा बंगला आहे कुठेतरी आणि इथे बरीच वर्ष कोणी गेलेलं नाही, तुम्ही जाऊन या, कोण कशाला जाईल? नाही जाणार. पण सर इतकी वर्ष इंटरव्ह्यूज काम करता आणि अनेक ठिकाणं तुम्ही फिरली आहेत, तिथे गेल्यावर असा काय एक्सपिरियन्स आलाय तुम्हाला की असं? कारण का आपण बऱ्याच गोष्टी तिथल्या स्थायिकांच्या ऐकतो. मी एक अनुभव सांगतो. आत्ताच माझी एक वेब सिरीज 30 तारखेला मराठी रिलीज होते, अंधार माया नावाची. त्या वाड्यामध्ये जो वाडा 20 वर्ष बंद होता तो ह्याच्यासाठी उघडला गेला. ओके. आणि शूटिंग फक्त रात्री होतं, दुपारी 4 ते सकाळी 6. एक दिवस रात्री 2 वाजता वाड्याच्या आतमध्ये आम्ही जवळजवळ 100 लोक काम करतोय आणि 4 कॅरेक्टर्स आहेत, काम करतोय. इतक्या दिग्दर्शक म्हणाले एक मिनिट सगळ्या युनिटला बोलवला आणि काहीतरी होम हवनाचं चाललेलं आहे, मंत्र तंत्र वगैरे सगळं आणि आत्मा वगैरे वगैरे. त्याने बोलवलं आणि तो म्हणाला की आत्ताच मला बातमी मिळाली की ह्या वाड्याची मालकीण तिचं निधन झालंय आणि ती बातमी मला, आणि तिचं निधन झालंय आणि तिला श्रद्धांजली म्हणून आपण 2 मिनिटं जो जिथे आहे तिथे स्तब्ध उभे राहूया. आणि आम्ही सगळे उभे राहिलो, ते सगळं लाइटिंग केलेलं ते सगळं, आणि सगळे असे उभे आणि मी सगळ्यांना बघितलं, सगळे असे स्तब्ध उभे. म्हणजे कॅमेरा असा फिरवला तर वाटली ही भूतच उभी आहेत स्तब्ध. आणि मला असं वाटलं की चायला जी बाई आयुष्यभर या वाड्यामध्ये राहिली ती आत्ता गेली आहे आणि ती इथे कुठेतरी टॉप अँगलने आपल्याकडे बघत असेल ती इकडे, असं मला जाणवलं. आणि ती 2 मिनिटं संपल्यानंतर वातावरण परत हे व्हायला खूप खूप त्रास झाला. बापरे, जरे खूप डार्क होता. पण कोकणात आपण वाढलो त्याच्यामुळे ना, कोकणात एक गोष्ट असते की रात्री जेवण वगैरे झालं, अंगणात बसायचं आणि भूताच्या गोष्टी करायचं. सर तुम्ही त्याच्यामध्ये लीड करत असाल ना, म्हणजे भूताच्या गोष्टी सांगण्यामध्ये? म्हणजे मी नाही सांगण्यामध्ये तर काय, लहानपणी ना भूताच्या गोष्टी ऐकण्यात मजा असायची. म्हणजे आता जर कोकणात गेलो तर सांगण्यात मला मजा येईल, पण लहानपणी जो वडीलधारा येईल त्याला धरून भूतांच्या गोष्टी सांगा, यातच वेळ जायचा आणि यातच त्या गप्पा टप्पा मैफिली रात्र रात्र जागली जायची. आणि आता अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या जगाला जारणच्या निमित्ताने भूताची गोष्ट तुम्ही एक घेऊन आलात आणि इतक्या लार्ज स्केलवर. सो 5 जूनला मगाशी गमतीने कोणतरी म्हणालं की गुरुवारी आम्ही चित्रपट आणतोय ना की शुक्रवारी, दत्ताचा वार. त्यामुळे न घाबरता आपण थिएटरमध्ये जाऊया आणि भरभरून प्रतिसाद देऊया. प्रेक्षकांना काय अपील कराल जारणसाठी? कारण का मराठीमध्ये एक वेगळाच प्रयत्न केला गेला आहे ह्या निमित्ताने. वेगळा प्रयत्न आता मी माझ्या तोंडून सांगणं बरोबर नाही आहे, पण सिनेमा नक्की बघा, तुम्हाला नक्की एक चांगला अनुभव मिळेल, एक चांगला रंजक भयपट बघायला मिळेल आणि संपूर्ण कुटुंबानी सोबत पाहावा असा हा चित्रपट आहे. म्हणजे कुणालाही, आईला मुलासोबत बघताना, मुलीला वडिलांसोबत बघताना, संपूर्ण कुटुंबाला सोबत बसून एकत्र बघताना एकाही मोमेंटला ऑड वाटणार नाही असा चित्रपट आहे. येस. किशोर सर तुम्ही काय सांगाल? नक्की बघा, तो सगळ्या कुटुंबाने एकत्र बसून बघण्यासारखा चित्रपट आहे आणि बऱ्याच वर्षानंतर या जॉनरचा चित्रपट मराठीमध्ये येतोय, इतक्या मोठ्या स्केलवर येतोय. तुम्हाला जर उत्तम कामं पाहायची असतील गेल्या काही वर्षातली, तर अमृताचं काम आणि अनिताचं काम हे बघण्यासाठी, ते वातावरण अनुभवण्यासाठी
गेल्या काही वर्षापासूनचं उत्कृष्ट असं कॅमेरा वर्क बघायचं असेल, बॅकग्राऊंड साऊंड बघायचे असतील, तर हा सिनेमा तुम्ही नक्की बघा. तुम्हाला घाबरवेल आणि तरी सुद्धा ते भय तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं मनोरंजन देईल असं मला वाटतं. बरं, आणि तुम्ही बॅकग्राऊंड आणि हे सगळ्याचा उल्लेख केला, कुठेही 19-20 नाहीये, सगळं अगदी परफेक्ट जमून आलंय. सो आम्ही जाणारच आहोत 5 जूनला. तत्पूर्वी तुम्हाला शुभेच्छा या सिनेमासाठी आणि थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू.